आपलं शरीर हे सप्त धातूंनी बनलेलं आहे. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र हे सप्त धातू आपल्या शरीरात चांगले झाले की आपल्या शरीरातलं ओज चांगलं तयार होतं. म्हणजे काय, आपल्याला एक ना खूप छान ताकद राहते. ओज हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि जर पहिला धातू चांगला नसेल तर सातवा धातू कसा चांगला होणार? त्याच्यासाठी तुमचं पचन चांगलं असायला पाहिजे. आज आपण जाणून घेणार आहोत एक सप्त धातुवर्धक अशी खीर. ही खीर कशी बनवायची? आठवड्यातनं एकदाच घ्यायची आहे, कारण गोड पदार्थ आपण जास्त आहारात नाही घ्यायचे. तर खसखस, त्याच्याबरोबर थोडासा मखाणा, भोपळ्याच्या बिया, वेलची, हे सगळं आपल्याला एकत्र मिश्रण तुपावरती परतून घ्यायचंय. त्याच्यामध्ये थोडीशी अश्वगंधा आणि शतावरीची पावडर घालायची आणि हे सगळं मिश्रण चांगलं परतून मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचंय. शेवटी त्याच्यामध्ये आपल्याला खारीक पूड घालायची आहे आणि खारीक पूड घालून झाल्यावर हे मिश्रण काचेच्या बरणीत ठेवायचं आहे. आणि जेव्हा आपल्याला ही सप्तधातू खीर करायची असेल तेव्हा तुपावरती हे मिश्रण परतून त्याच्यामध्ये दूध घालून वेलची पूड घालायची आणि ही खीर आपल्याला आठवड्यातनं एकदा दुपारच्या वेळात घ्यायची आहे, की जेणेकरून सतत येणारा थकवा, केस गळणं, हाडांच्या इथे असणारी वेदना, शांत झोप न येणं, वजन न वाढणं, या सगळ्यासाठी, धातू पोषणासाठी ही खीर तुम्हाला मदत करणार आहे. तर ही सप्तधातू वर्धक अशी खीर नक्की करून बघा.